नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून उष्णतेची लाट जी आहे ती वाढताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे याचा परिणाम नागरिक जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की हे नंदुरबार शहरातील मुख्य रस्ते आहेत, मात्र या रस्त्यांवरती ओस पडल्यासारखी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। कारण तापमानामुळे अनेक नागरिक जे आहे ते घराबाहेर पडणं टाळत असल्याचे दिसून येत आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उष्माघाती कक्ष जे स्थापन करण्यात आलेले आहेत। जवळपास नंदुरबार जिल्ह्यामध्ये 18 ठिकाणी उष्माघात कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे। कुठल्याही व्यक्तीला किंवा रुग्णाला याच्या त्रास जर होत असेल तर तातडीने त्याला उपचार मिळावा, कुठलीही दुर्घटना घडवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। गेल्या अनेक दिवसापासून तापमानामध्ये चढ उतार होत होते, मात्र गेल्या 2 दिवसापासून तापमानाच्या उच्चांकी गाठत असल्याने याचा परिणाम आता मानवी जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे नवीन लागवड होत असलेल्या फळबागांना देखील याचा फटका जो आहे तो काही प्रमाणावरती बसताना दिसून येत आहे। कारण तापमानाच्या पारात सूर्यकिरण जे आहे ते झाडावरती पडत असल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो झाडांवरती होणार असल्यामुळे त्यामुळं शेतकरी देखील कुठेतरी अडचणी जे आहे तो सापडताना दिसून येत आहेत। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा जो आहे यावर्षी उच्चांकी गाठेल अशी काही परिस्थिती जी आहे ती उद्भवताना दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांना कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। तर अधिक काम जर असेल, महत्वाचे काम असेल तर काळजी घेतल्याशिवाय बाहेर निघू नये असं देखील आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। त्यामुळे येणारे काही दिवस उष्माघाता आणि उष्णतेची लाईट जी आहे ती कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।